पासून चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना नदीमध्ये आज विमोचक्राद्वारे 2676 क्युसेक विसर्ग वाढवण्यात आल्यानं कोयना नदीपात्रात सोडण्यात आलेलं सध्या 3726 पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं सातारा जिल्ह्यातील कोयना धरण, या कोयना धरणात गेल्या महिनाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे जून महिन्यात 50% धरण भरण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि याच कारणामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी कोयना धरण व्यवस्थापनाकडून गेल्या 8 दिवसापूर्वी 1050 क्युसेक पाणी हे पायथा विद्युत गृहातून सोडण्यात आले होतं। तर आज 2500 क्युसेक पाणी पुन्हा एकदा पाणी साठा धरणातील नियंत्रण करण्यासाठी सोडण्यात येत आहे। या सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे आणि पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम घाट परिसरातील सध्या आपण आहोत ते म्हणजे कराडमधील कृष्णा आणि कोयना नदीच्या काठी आणि या नदीला अक्षरशः पाणी पातळी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही नदी दुथंडी वाहताना पाहायला मिळत आहे। आपण सध्या हे कोयना नदीचं आणि कृष्णा नदीचं हे पात्र पाहतोय। दोन्ही नद्या या ठिकाणी संगम पावतात आणि या ठिकाणी जो काही आपण नदीचं पात्र पाहतोय ते या ठिकाणी पाणी पातळी वाढलेली आहे आणि पात्राबाहेर पुन्हा एकदा पाणी निघालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कोयना धरणामध्ये सध्या 56 टीएमसी पाणी साठा असून 53% हे धरण भरलेलं आहे। 105 टीएमसी क्षमता असलेले कोयना धरण आहे आणि पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कोयना धरण हे भरत असल्यामुळे आज या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिलेली आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा।